हजार राम मंदिर पाहून आल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पान सुपारी बाजार पाहायला मिळतो। हे त्याची संपूर्ण इतिहास आहे हा पान सुपारी बाजारचा। आणि हा जवळजवळ एक 930 किलोमीटर 930 मीटरच्या अंतरामध्ये पसरलेला हा संपूर्ण बाजार आहे। जवळपास म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास हा संपूर्ण बाजार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या इकडे माधवरंगा मंदिर सुद्धा आहे, तर यल्लामा मंदिर सुद्धा आहे। तर हे अशा प्रकारे आपल्याला हा बाजार पाहायला मिळतोय। तर खूपच मोठा बाजार आहे, जवळपास 1 किलोमीटरपर्यंत हा बाजाराचा परिसर व्यापलेला आहे। तर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे खूप मोठा झाला, खूपच मोठा। तर अशा प्रकारे आपल्याला हा बाजाराचा संपूर्ण परिसर पाहायला मिळतो, स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे। तर या ठिकाणी त्या ठिकाणी गोरफड काय चाललेलं आहे, तर ते पण आपण पाहू शकता। ती पाण्यात उतरली आणि आता आतमध्ये गेलेली आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी म्हणजे एखादी फिल्म शूट करावा असं या ठिकाणी हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं। खूपच सुंदर आहे, हे काम एक नंबर केलेले आहेत। तर या ठिकाणी हे असे दगडी आपल्याला भग्न अवस्थेत पडलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी नंदी आहे भग्न अवस्थेत आणि त्यांच्याच समोर महादेवांची पिंड आहे। पण अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण हा पान सुपारी बाजार पाहायला मिळतोय। तर हा संपूर्ण बाजाराचा परिसर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण अतिशय प्रत्येक क्षणाक्षण आम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका। तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरपूर असे स्ट्रक्चर, भरपूर असे काय काय पाहायला मिळतं आहे आपल्याला। हां, हे ठिकाणी हे पडायला लागलं होतं, पण त्याला सरकारने या गजांच्या मार्फत, पाईपांच्या मार्फत, लोखंडी पाईपाच्या मार्फत आधार देऊन त्याला टिकवून ठेवले अजूनपर्यंत। तर या ठिकाणी पण अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतं आहे। तर खूपच भारी हा परिसर आहे संपूर्ण। अजून तर आपल्याला हम्पीमध्ये जायचं आहे। हम्पीमध्ये आपल्याला भरपूर मंदिरं पाहायला मिळणार आहेत। तर हे अशा प्रकारे हा संपूर्ण बाजाराचा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपल्याला यल्लम्मा देवीच्या मंदिराचा इतिहास पाहायला मिळतो। प्रौढ देवराया या राजाने ह्या यल्लम्मा मंदिरासाठी 10 एकर जमीन दान दिलेली आहे। तर आत्ता आपण ह्या मंदिरामध्ये जाऊन यल्लम्मा देवीचं दर्शन घेणार आहोत। तर या ठिकाणी आतमध्ये देवी आहे आणि बाहेरून कुलूप लावलेलं आहे, तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न नाही आहे, कॅमेरा फोकस करत नाही आहे तिथवर। यल्लम्मा देवीचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढं आल्यानंतर आपल्याला लोटस महल पाहायला मिळतो। एका व्यक्तीचं 40 रुपये तिकीट आहे। तर या ठिकाणी आपल्याला राणी महल का अधिष्ठान पाहायला मिळतो। आणि या अशा प्रकारे हा लोटस महल आपल्याला पाहायला मिळतोय। तर हे संपूर्ण त्याचं स्ट्रक्चर आहे। इथं जनानखाना होता, अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण परिसर हिरव्या झाडांनी असा नटलेला हा परिसर
आजूबाजूला मोठमोठ्या दगडांची भिंत आहे आणि हे संपूर्ण अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. या कमलमळ ह्याला म्हणतात. तर हा त्याचा इतिहास. तर कमलमळ हा बहुतेक कमळाच्या आकारावाने असावा, त्यामुळे याला कमलमळ असे म्हणत असावेत. तर अशा प्रकारे दिसतो. तर अजून आपण पुढं पाहूयात आपल्याला या लोटस महालामध्ये काय काय पाहायला मिळतंय ते. कमल महालापासून पुढं आल्यानंतर आपल्याला प्रहरी मिनारे पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हे प्रहरी मिनारे आहेत. हातीशाला पण इथंच आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्ता आपण पार्श्वनाथ मंदिराकडे चाललो आहोत. शृंगारित बुलंद दरवाजा ते सुद्धा पाहणार आहोत. तर आपली मंडळी थोडी पुढे गेलेली आहे. आपण शूटिंगच्या नादात मागं राहिलो आहे. तर अशा प्रकारे हे प्रहरी मिनारे आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढं जाऊन बघूयात पार्श्वनाथ मंदिर. वैष्णव मंदिराकडे जाताना आपल्याला अशा प्रकारे मंदिरे लागतात. तर या ठिकाणी सुद्धा सुंदर मंदिर आहेत. तर ती पण आपण पाहू शकता कशा पद्धतीने बनवलेली आहेत. तर ह्या इकडे मंदिर आहेत. हे पार्श्वनाथ जिनालय आणि हा त्याचा इतिहास आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर अशा प्रकारे. तर ह्या इकडे सुद्धा आपल्याला मंदिरे व त्यांवरती कोरलेली शिल्पे पाहायला मिळतात. आणि ह्या इकडे मंदिराचा ढासाळलेला साचा आहेत. म्हणजे त्यावरती दगडे सध्या तात्पुरतं दगडे वगैरे रचून ते व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पाहायला मिळतंय. वरती जे डोंगर दिसतात त्या तिकडे, त्यावरती सुद्धा बारीक बारीक छोटी छोटी मंदिरं आहेत. आता ते कॅमेऱ्यात कैद होत्यात का नाही माहीत नाही. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. खूपच सुंदर आणि अप्रतिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर अशा प्रकारे हा काय आहे ते आपण इथे जाऊन पाहणार आहोत. तर हे पडावा नाही म्हणून या ठिकाणी गजांचा पाईपाचा वापर करून त्याला आधार सपोर्ट एक प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हे विष्णू मंदिर आहे. तर ह्या विष्णू मंदिराचा हा इतिहास तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर अशा प्रकारे ह्या विष्णू मंदिराचं संपूर्ण स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय. वरती जे कळसाचा भाग आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे. मनोज काकांच्या मित्राने म्हणले होते की तुम्ही काय तिकडं म्हणजे नेमका काय शब्द वापरले होते, काय डायलॉग टाकला होता त्यांनी. एखाद्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राची थोडीशी आवड असायला लागते किंवा त्याच्याबद्दल थोडीशी ऐतिहासिक माहिती असायला लागते. ज्या व्यक्तीला ह्या क्षेत्राबद्दल माहितीच नाही, ज्याला ह्याचा इतिहास माहिती नाही, त्याला ह्याच्यात इंटरेस्ट वाटणार नाही. साहजिक आहे. सहज आमच्या मित्रांमध्ये चर्चा झाली होती की आम्ही हम्पीला चाललोय, तेव्हा त्याच्याकडनं सहज बोलता वाक्य होते ते काय दगडी बघायला जायचे. पण जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही ही दगडी बघायला याल तेव्हा तुम्हाला हा वारसा काय होता, ऐतिहासिक घडणावळ काय होती ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ही गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रत्यक्षात येऊन अनुभवणं पाहणं हे खूप गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नुसती पडझड झालेली मंदिर इतकी भव्य दिव्य. तुम्ही जर इथं पुढे येऊन बघितलं ना तर ह्या मंदिराच्या उंबऱ्यापासनं ते मंदिराची मूर्ती ह्याच्यामध्ये 50 मीटरचं अंतर आहे.
तुम्ही बघा याची व्याप्ती किती मोठी आहे. हे इतकं मोठं असलेलं मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आपल्या हिंदू संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं इतकं वैभव असलेलं असं हे राजकीय ऐतिहासिक वारसा असलेलं ठिकाण आपण जर नाही पाहिलं तर दुसरं कोण येऊन पाहणार आहे? आपण आपली संस्कृती नाही जपली, आपण आपल्या संस्कृतीचं नाही चर्चा केली तर दुसरं कोण येऊन करणार आहे? आज इथं आम्ही पाहतोय परदेशी लोक येऊन पाहतात. आपल्याला तर 400-500 किलोमीटरचंच अंतर होतं, तिथं 1000 किलोमीटरवर नाही इथं येऊन हे पाहायला आलेत. मग आपण का नाही बघायचं? ह्याला नुसते दगडी तुम्ही कसं काय संबोधू शकता? तुम्ही प्रत्यक्ष येऊन अनुभवा. नुसतं पडझड झालेलं मंदिर इतकं सुंदर आहे. तरी अजून आम्ही हंपीच्या मुख्य भागात गेलेलो नाही आहे. तिकडे विरूपाक्ष टेम्पल वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही अजून दाखवलेलं नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जोडून राहा, पाहत राहा, तुम्हाला ते वैभव आणि ते सुद्धा मंदिरं पाहायला मिळतील. आता आपण माधवरंगा मंदिरापाशी आहे. तर हा त्या माधवरंगा मंदिराचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही तो पॉज करून वाचू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं आहे. तर ह्याचा सुद्धा वरचा जो ढाचा आहे तो ढासळलेला दिसतोय. आणि अशा प्रकारे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर ह्या मंदिरात आतमध्ये स्तंभ भरपूर आहेत आणि त्यावरती दगडांनी ठेवून सभामंडप बांधलेला आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात कशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतंय. तर आत्ता आपण आतमध्ये आलो आहे आणि अशा प्रकारे हे मला असं वाटतं हे आत्ताच्या काळातलं बांधकाम आहे या ठिकाणी हे केलेलं. आणि इथं भव्य दिव्य खूपच मोठी अशी मारुतीरायांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गदा त्या ठिकाणी भग्न केलेली आहेत. तर एवढी मोठी मारुतीरायांची मूर्ती आहे. खाली राक्षसाचं कलाकृती केलेली आहे. इथं कट्यारे आणि हातामध्ये काहीतरी केळाचा घड किंवा काहीतरी घेऊन मारुती राया कुठेतरी चाललेला दिसतोय. कारण इथं पानांचं हे दिसतंय. मारुती रायाला 2 दात दाखवले त्यांनी बाहेर आलेले. मारुतीरायांची शेपटी ज्या प्रकारे आपल्याला सज्जनगडावरती किंवा समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतींची स्थापना केली त्या प्रकारे ही कृती दिसते. ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आत्ता आपण आतमध्ये जाऊन बघणार की अजून आतमध्ये काय आहे. तर या ठिकाणी भग्न अवस्थेत काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे महादेवांची पिंड आहे आणि पिंडीच्या समोर नंदी आहे, तो पण भग्न अवस्थेत आहे. तर अशा प्रकारे हे माधवरंगा मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपलं हे सर्व पाहून झालेलं आहे. तर आपण पुढे जाऊन हंपीमध्ये जाऊन पाहणार आहोत. पण तो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.